खरंच निरोप देणं खूप सोपं असतं ग, निरोप घेणं खूप अवघड असतं. मला कळतंय आई, पण नवीन गोष्टीची सुरुवात करतोय ना, मग तात्पुरता निरोप द्यावा लागणारच. आणि तुम्ही हे घर सोडून कुठे जाताय? हे घर तुमचंच आहे. तुम्ही फक्त तुमच्या नवीन घरी जाताय. चला पटापट दोघी मिळून तुमची बॅग भरून टाकूया आता. मला सांगा, या सगळ्या तुमच्या घरातल्या साड्या आहेत त्या वरती ठेवूया ना आपण? हो दे. आई हे काय? अगं मी बबड्यासाठी शिवलेलं झबलं आणि टोपडं. ती खालची पेटी काढली होती ना, त्यात होतं. अजूनही खूप आहेत त्याच्यात, पण तुला माहिती ही जबली जेव्हा मी त्याच्यासाठी शिवत होते ना, आणि हे टोपडं जेव्हा शिवलं होतं ना त्याच्यासाठी, तेव्हा बबड्या झालाही नव्हता. समुद्र बघून काय तुला आनंद झाला होता? तुझी सासू आणि मी वाळून बसलो होतो आणि तू किल्ला बनवण्यात रमली होतीस. किती चिकाटीचा किल्ला बनवत होतीस ते पाहिलं. तुझी सासू मला म्हणाली, ही पोरगी संसार चांगला करेल. शेवटी संसार म्हणजे काय? रमणं. तू या घरात आलीस, या संसारात रमलीस. तुझ्या सासूला कधी तक्रारीची जागा दिली नाहीस. ती गेल्यापासून जपलंच मला पोरी. कधी एकटं पडून दिलं नाहीस. आता तुम्हाला सोडून चालले ना बाबा मी. माझ्या घरात लक्ष्मी म्हणून आलेली, घराला आनंद देणारी माझी लेकी उद्या सासरी जाणार. किती आनंद होतोय आणि किती वेदना होत आहेत. या वेदनेतही सुख आहे. किती भरभरून दिलस या घराला असावरी. अभिजित राजेच्या घरची लक्ष्मी म्हणून तुला त्याच्याही 4 भिंतींचं घर कर. बाबा आता झोपा. जुने विचार करू नका, उगाच त्रास होईल तुम्हाला. आजचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी ठेव देवा. झाली का तयारी? छान दिसतेस. मी जरा बाहेर बघून येतो. सौम्या कुठे दिसत नाही. सोम्याला हाक मारत होतो बघापासून. सोम्या, 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 अरे कधीपासून हाका मारतोय मी तुला. काय झालं आजोबा? अहो इकडेच आहे मी. कधी हाक मारली तुम्ही? हे बघताय ना केवढं सामान आहे ते. एक तर आई कधी कुठे जात नाही, पण आज चालली आहे ना ती. मला वाटलं नव्हतं आई असं एकदाच सामान बांधेल, पण तेही असं कायमचं बांधेल. बबड्या, आई जाऊ दे ग. आता तू नसल्यावर कोण बबड्या बोलणार ग मला? मी म्हणीन तुला बबड्या, चालेल का? अरे मी सुद्धा म्हणू शकतो तुला बबड्या, कोंबडीच्या. बबड्या, राजा
मी तुझ्यापासून लांब नाही जाते रे उद्या, मी तुझ्या सोबतच आहे. हे बघ बबड्या, रोज शूज मधनं सॉक्स काढायला विसरू नकोस. नेहमी विसरतोस तू. काढून सॉक्स धुवायला देत जा रे. हे शुभ्रा, तू बघशील का या गोष्टीकडे जरा. आणि शुभ्रा, आपल्याकडे ना 1 लिटर दूध येतं, नेहमी उरतं. रात्री विरजण लावायला विसरत जाऊ नकोस. बाबांना नेहमी घरचं दही लागतं. आणि ते विरजण लावताना ना त्या स्वयंपाकाच्या शेगडीच्या शेजारी तर ते मातीचा सट आहे, त्याच्यातच लावत जा बाळा. काय होतं, माती सगळं पाणी शोषून घेते ना, दही एकदम छान घट्ट लागतं. बाबांना आवडेल तसं. हो हो आई, मला माहिती आहे. हो ग बाळा, मला माहितीये, तुला माहितीये, तरी सांगितल्याशिवाय राहत नाही ना. बाबांना ना काढा देत जा. ते टाळाटाळ करतात काढा प्यायची. आठवणीने बरोबर दुपारी काढा द्यायचा. आणि कधी कधी सांगतात कडू लागतोय म्हणून, तेव्हा थोडीशी चिमटीभर साखर घाल काढ्यात. आज काय झालं त्याला अचानक फोन लाव, मी बोलतो त्याची. फोन कशाला आजोबा, मी सांगतोय ना, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. तू घरातला मोठा आहेस का मी आहे? अशा गोष्टी माझ्याशी बोलायच्या एवढी का अक्कल नाही? ते चप्पल 10 लाख कुठून आणायचे आता? डोकं फिरल्यासारखं काहीतरी बोलतोय तो. माझी सून काय मला जड झालेलं नाही, ठडकावून सांगतो मी त्याला. तुला फोन लाव. मेलो आता, पकडला गेलो तर आजोबा मला जिवंत सोडणार नाही. मी नाही लावणार आहे आजोबा फोन. हो म्हणजे आईच्या सुखापेक्षा 10 लाख रुपये महत्वाचे नाही आहेत मला. मलाही तिचंच सुख हवंय, पण याचं डोकं का फिरलंय ते बघायला नको. लाव फोन. हे घ्या, तुम्हीच फोन लावा, मी नाही लावणार आहे. हे घ्या. पण एक लक्षात ठेवा, अभिजित राजे आता हॉलवर पोहोचले असतील. मी जर का त्यांना फोन लावला ना तर हे लग्न मोडतील ते. आजोबा, आधीच आईला इतका त्रास होतोय, त्या काटेकोर सोबत लग्न ठरवलं होतं तुम्ही. तिला एवढं सगळं सहन करायला लागलं आणि त्यानंतर ते लग्न मोडलं. आणि आता फायनली अभिजित राजेंसोबत लग्न होतंय. आणि आता हे सुद्धा लग्न जर का मोडलं ना आजोबा, आई ते नाही सहन करू शकणार हो. आजोबा, आईला खूप त्रास होईल. समजा तिला धक्का बसला आणि ती त्यातून सावरली नाही तर? हे बघा, या क्षणी ना पैशांपेक्षा तिचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. तू विचार करा, आईने या लग्नासाठी किती स्वप्न पाहिली असतील. ती सगळी स्वप्न अशी एका क्षणात आपण मोडून टाकायची का हो? तू बरोबर बोलतोय सुऱ्या, पण त्या राजेचं वागणं मला अजिबात पटत नाहीये. आजोबा, पण आपण काय करणार? आपण वधू पक्ष. बऱ्याच वेळेला न पटलेल्या गोष्टी सुद्धा गोड मानून कराव्या लागतात. शेवटी आपले हात दगडाखाली बांधले गेले आहेत. असं भर मांडवात लग्न मोडण्यापेक्षा ना पैशाची काहीतरी व्यवस्था केलेली बरी. आणि तशी वेळ आलीच ना तर मी स्वतःला विकेन पण. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. अजून तुझा आजा जिवंत आहे. मी असावरीचा सासरा नाही, बाप आहे. माझ्या लेकीच्या सुखासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते मी करणार. हे लग्न लागणार. तिचा बाप दत्ताजी बंडोबंत कुलकर्णी हे लग्न लावणार. हो, पण आजोबा, पैशांची सोय? पैशाची सोय मलाच करावी लागेल आणि मी ती करीन. त्यासाठी कुणाकडेही पैसे मागावे लागले तरी मी मागेन. इतक्या वर्षाची पुण्याई माझी, कोणीही मला नकार नाही देणार. या वयात तुम्हाला इतके पैसे कोण देणार आहे आजोबा? आता 10 लाख गोळा करत फिरा आणि तिथे तुम्ही पोहोचला नाही म्हणून लग्न मोडलंच म्हणून समजा. 10 लाख रुपये द्यायला माझी काय हरकत नव्हती. तू इतकं चांगलं काम करतोयस, तुझ्या सुनेचं लग्न लावतोयस. देव पावला, मला खात्री होती तुम्हाला पैसे देणार. मी सोम्याला म्हणजे आमच्या सोहमला पाठवतो पैसे घ्यायला. अरे दत्तात्रय, थांब, नीट ऐकून तरी घे. म्हणजे मी तुला नक्की मदत केली असती, पण आता नाही करू शकत. अरे तू जर का काल पैसे मागितले असते तर मी काहीतरी करू शकलो असतो. कारण मी सगळा माझा व्यवसाय माझ्या मुलाच्या हातात सोपवलाय आणि आता सगळे काही निर्णय तोच घेतो. माझ्या हातात आता काही राहिलं नाही रे. सॉरी. हा, बाकी उद्या वॉकला भेटूयात. आणि लग्नाच्या तुझ्या सुनेला खूप खूप शुभेच्छा. बोला आजोबा, कुठे जायचंय पैसे घ्यायला? मी जातो. देतायत ना 10 लाख? अरे मोठा श्रीमंत गडगंच्या पैसेवाला माणूस आहे हा. तरी मी वॉकच्या वेळी पैशाच्या गप्पा करत असतो मोठमोठ्या. आज त्याच्याकडे मदत मागितली तर आता म्हणतो सगळे निर्णय मुलगा घेतो.
बापरे, म्हणजे पैशांची व्यवस्था नाही झाली तर आजोबा कुठून आणायचे आपण पैसे? समजा अभिजित राजेंनी आईसोबत लग्न नाही केलं तर? पण आपल्याला इतके पैसे देणार कोण? आणि जरी दिले तरी आपण ते परत कसे काय फेडणार आहोत? मी कसंही केले असते पैसे परत, त्याशिवाय मेलो नसतो. माझ्या आसाभरीच्या सुखासाठी एवढं करू शकलो नाही मी, तर मी सासरा कसला? सोहम, हे दागिने, ही सोन्याची चेन विकून टाक. किती येतील? आजोबा काय, ही 1.5-2 तोळे असेल हो. म्हणजे ह्याचे 60-70 हजार येतील बस. नाही रे सोम्या, अरे 4 तोळ्याची होती ती. तुझ्या आजीनं हौसेने माझ्यासाठी केली होती. जास्त वजन आहे तिचं. हा म्हणजे अर्धा 1 तोळा जास्त असेल आजोबा, पण मला वाटतं 80-85 हजाराच्या वर नाही येणार. हे बघ, ही तुझ्या आजीची बाळ आणि ही अंगठी किती येतील? आजोबा ही पोकळ आहे हो माळ. अजून काहीतरी मिसिंग वाटतंय. हो का? काय ग? कळत नाहीये मला. अरे काकू, हे काय घेऊन आलाय? अभिजित राजेंकडून त्यांच्या होणाऱ्या बायकोसाठी खास गिफ्ट. हे आसावरी ताई, लवकर उघडून बघ ना काय येते. मला तर खूप उत्सुकता लागली आहे. मला असं वाटतंय एखादा मोठा हिरा असेल, नाहीतर सोन्याचा दागिना. काय हौशी नवरा मिळालाय बाई. मला मिळायला हवा होता. मी उघडून बघू का? ए प्रज्ञा, हाती लावू नकोस हं त्याला. आईंसाठी आलाय ना? आई बघते. टिकली? खोदा पहाडो निकला चुहा तसं झालंय. टिकली कोणी गिफ्ट करतं का? ए प्रज्ञा, टिकलीची किंमत तुला काय कळणार ग? आई मी म्हणाले होते ना, काहीतरी कमी वाटतंय. पण काही म्हणू आसावरी ताई, आज तू जरा बरी दिसतीयस. पण काय ग, हे सगळे दागिने खऱ्या सोन्याचे आहेत की 1 ग्रॅम वाले? शुभ्रा, कुठून तरी धूर येतोय ग. काय जळतंय ग? हा बंब जळतोय. प्रज्ञा, सोन्याची पारख असलेला कोणीही माणूस इतके छान नाजूक नक्षीदार दागिने म्हणजे जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांकडचेच असतात. काय ग? काय हो काकू तुम्ही? शुभ्रा काय ग बिचारीला? ए, काही बिचारी नाही या. 1 नंबरची डॅम्बिस आहे, पांढरी मेस. हे पण आसावरी, खरंच हे दागिने किती तुझ्यावर शोभून दिसतायत ना. पेडणेकरांच्या दागिन्याची सर बाकी कशालाच नाही. हा खरंय. शुभ्रा, एक काम करशील माझं? सांगा ना. या टिकलीचं उत्तर तर द्यायलाच हवं ना. चालेल, मी आलेच. आणि तुम्ही अजून रेडी नाही झाला. सर लग्नात काय घालणार आहात तुम्ही? गडबडीत विसरलो मी कानाला काही. हे काय वाईट आहे? नो सर. सर तुम्ही विसरलात पण मी नाही विसरले. सर हे बघा, मी आणलंय तुमच्यासाठी शेरवानी. मॅडी, खरंच ग, तू नसतीस तर काय झालं असतं माझं. सर जा सर, रेडी व्हा पटकन. जा जा जा. आलो चेंज येस करून. सर, जा जा. वाव. मॅडी, हे
काय तू माझं माप नव्हतं घेतलंस का? घेतलं होतं सर. कधी मला आठवत नाही. सर तुम्ही खूप बिझी होता ना सर, आणि मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं सर, म्हणून तो आपला शेफ आहे ना योगेश, मी त्याच्या मापाने तुमचा शेरवानी शिवला सर. नाही, सरप्राईज चांगलाय. अगं पण तो केवढा, मी केवढा, हे काय केलंस तू? आता काय घालू मी? सॉरी सर. सर घाला ना हेच, म्हणजे सर शॉर्ट आहे थोडं, पण छान दिसते सर तुम्हाला. मॅडम तुला कळतं का तू काय म्हणतेस ते? अगं हात सुद्धा वर येत नाही माझा, मी हार कसा घालू, मंगळसूत्र जेमते मी एक बटन लागतंय याचं तू का? सर हे काय आहे? मॅडीनी दुसऱ्याच्या मापावरून मला सरप्राईज शेरवानी दिली. असो, पण तू वाचवलंयस मला, तर काय घालायचा प्रश्नच होता. मग आता मुलीकडचे होता मी सर, नवऱ्या मुलाची काळजी तर घ्यावीच लागणार आम्हाला. जा पटकन तयार होऊन या आता. आलोच. थँक्यू शिवम्या. मॅडी तू छान दिसतेय जा. वाव सर, सर खूप छान दिसताय तुम्ही. ज्या बात. मस्त वाटतंय सर. थँक्यू. चला मुहूर्ताची वेळ झाली आहे, निघूया आपण. सोहम आणि दत्ताजी दिसले नाहीत, आलेत का ते? छान वाजवतोस तर नाही. एखादं सॅड सॉन्ग येतं का रे तुला? लग्न मोडल्यावर वाजवता येईल असं. प्रॅक्टिस करून ठेव. हॅलो. हॅलो, सोहम कुलकर्णी. नमस्कार, मी बँक मॅनेजर बोलते. तुमचे आजोबा आले तिकडे बँकेत लोन घेण्यासाठी. त्यांच्या सुनेचं लग्न आहे वाटतं. आजोबा बँकेत आलेत? अच्छा, ते सुनेचं लग्न ना? हो हो, तेच ते. अहो आजोबा प्रत्येक बँकेत सुनेच्या लग्नासाठी लोन मागत फिरतायत. काय ना, त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय. हा म्हणजे तुम्हीच विचार करा ना, कोणी सुनेचं लग्न लावून देतं का? मग डॉक्टरांनी सांगितलं त्यांना पटकन ऍडमिट करायला. मला तर वाटतंय मला आजच ऍडमिट करायला लागणार त्यांना. हो, काय सांगताय काय? पण आधी बरं होतं ना ते. काय बरं होतं? काय बोलणं चाललंय? मला फोन द्या ना, मी बोलतो. ऐका ऐका, आजोबांना फोन देऊ नका आणि प्लीज त्यांना सांगू नका मी तुम्हाला हे सांगितलं म्हणून. हा काय ना, ते त्यांना जर कळलं तर ते खूप चिडतील. उगाच हायपर होतात होते, काहीतरी फेकून मारतील वगैरे तुम्हाला. एक काम करा, तुम्ही त्यांच्याशी गोड बोला, त्यांना समजवा हे नाही जमणार आणि परत पाठवून द्या. चालेल? ठीक आहे ठीक आहे, मी बघतो काय. हा. हो गुरुजी, पण आमचे आजोबा आलेले नाहीयेत आणि आईंचं कन्यादान तर तेच करतील ना. अहो ते इथं असायला हवे होते, कुठे राहिले? बरं, अक्षता पडायच्या आधी तरी येतील ना? हो हो हो, येतील. फक्त ते कुठे राहिलेत हे देवच जाणे. बरं ठीक आहे, तुम्ही मुलीला घेऊन या. त्यांच्याशिवायचे काही विधी असतील ते आपण आटपून घेऊ. उगीच मुहूर्त टाळायला नको. ठीक आहे? बरं, मी बोलावते आईंना. आई, तुम्ही चेंज का केलंयत? अहो, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत.
सॉरी जरा घे. आई काय झालंय? शुभ्रा म्हटलं होतं ना, हे लग्न बाबांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही, कधीच नाही. आसावरी मला नीट सांगशील का काय झालंय? बाबांना हे लग्न मान्य नाहीये हो. असं कोण म्हणाल तुला? ज्यांना हे लग्न मान्य असतं तर ते इथे असते ना, ते का आले नाहीये तिथं? हे बघ, सोहम मला म्हणाला की ते घरातून निघाले होते पण काहीतरी काम आठवलं म्हणून थांबले. लग्नापेक्षा महत्वाचं काम दुसरं काय असू शकतं? तुमच्या फोनमध्ये दत्ताजींचा फोटो आहे ना? हो सर, शुभ्रा मॅडम कडून घेतले. सगळीकडे शोधा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस डेपो, काही सोडू नका. दत्ताजी काही करून सापडले पाहिजेत. जा जा लवकर जा. झोम एक मिनिट थांब. कुणाचा फोन येतोय? आजोबा आहेत का? अननोन नंबर आहे. नाही नाही, बाबांचाच फोन असेल. बघ बघ बाळा बघ. हॅलो सोम्या, अरे मी बोलतोय. पैशाचा बंदोबस्त होत नाही. सोहम कोण? दत्ताजी आहेत ना? हो. सोम्या, अभिजित आहे का तिथे? त्याचा आवाज येतोय. आजोबा अहो कधी येताय तुम्ही? अहो कधी पोहोचणार आहे? किती उशीर झालाय, आम्ही केव्हापासून वाट बघतोय तुमची. अभिजित सर सारखे विचारतायत तुमच्याबद्दल. लवकर या ना आजोबा, मुहूर्ताची वेळ ठेवून चालली आहे. हो अभिजित राजेने सांगितलेल्या पैशाची सोय होत नाहीये. मी कसा येऊ? अहो आजोबा असं काय म्हणताय तुम्ही? हे बघा, तुम्ही नाही आला तरी लग्न कसं होणार? दत्ताजी, तुम्ही आला नाही तर मी लग्न करणार नाही सांगून ठेवतोय. ऐकताय ना आजोबा? त्यांना विचार, 2.5 लाख जमले आहेत. बाकीच्या पैशाची अजून सोय नाही झाली. त्यांना सांग, मला जरा मुदत मिळाली की मी गावाकडची जमीन विकून सगळे पैसे देईन. पण हे लग्न थांबवू नका, चालेल ना? नाही नाही नाही, असं कसं चालेल आजोबा? हे बघा, जसं ठरलंय तसंच या तुम्ही. आज इतके पैसे कुठून आणू? विचार ना त्याला काय होतंय का. बरं ठीक आहे, मी विचारतो. आजोबा म्हणतात त्यांना लग्नाला यायला उशीर होईल, तुम्ही लग्न आटपून घ्या. आजोबांच्या काही अपेक्षा नाही आहेत. सोहम, त्यांना सांग त्यांच्या काही अपेक्षा नसल्या तरी आमच्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि माझी खात्री आहे आज त्या अपेक्षा ते पूर्ण करतील. ते येतील. ते जर आले नाही तर मी लग्न करणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. ऐकलं आजोबा, अभिजित सर काय म्हणतायत ते? आजोबा लवकर या हो तुम्ही. हो आई, तुमची खूप आठवण काढते होती ना, वाईट वाटतंय. आजोबा, हा अभिजित राजे ना एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. तो जरा सुद्धा पैसे कमी करायला तयार नाहीये. जर का पैसे नाही जमले ना, तुम्ही इथे येऊच नका. कारण जर का हे लग्न मोडलं तर आईचं काही खरं नाही. शिवाय आपल्यावर सगळे लोकही हसतील. अभिजित, मला माफ कर. मी खूप प्रयत्न केले, सगळीकडे हिंडलो. 10 लाख रुपये नाही जमा करू शकलो. 10 लाख रुपये? 2.5-3 जमले आणि घराचे कागदपत्र घेऊन सगळीकडे हिंडतोय. पण कोणी गहाण ठेवून पैसे द्यायला तयार नाही. ही घराचे कागदपत्र तुझ्याकडे ठेव. मी गावची जमीन विकीन आणि तुझे सगळे पैसे देईन. पण आज हे लग्न थांबवू नको. काय काय बोलताय दत्ताजी? मला काही कळतच नाहीये. मी तुमच्याकडे 10 लाख रुपये कशाला मागेन आणि त्यासाठी मी लग्न थांबवेन? दत्ताजी, ज्या लग्नासाठी मी अक्षरशः जीवाचं रान केलं, ज्या लग्नासाठी मी आयुष्यात कधीही करणार नाही, कधी केलंही नसेल अशा गोष्टी केल्या,
तुमच्या बिल्डिंग खाली तंबू ठोकला मी, तुमच्या जिन्यात रात्रभर बसून राहिलो, कधी उपाशी राहिलो, कधी मिरच्या खाल्ल्या, रडलो, झुरलो, तळमळलो, कधी पाणीपुरीवाला झालो तर कधी ऑर्डरवाला बॉय झालो, कधी रंगीबेरंगी सायकलवाला झालो तर कधी स्वयंपाकी झालो. तुमच्या घरची भांडी सुद्धा घासलीत मी दत्ताजी, तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला घातलेत. जेवढं प्रेम मी आसावरीवर केलं तेवढंच प्रेम तुमच्यावर केलं दत्ताजी. या जगात माझं असं कोणी नाहीच आहे मला, पण तुमच्यामध्येच मला माझी माणसं दिसली, माझं घर दिसलं. तुमच्या तोंडून शिवाय ऐकताना मला कधीच वाईट वाटलं नाही. उलट तुमच्या तोंडचं चप्पल चोर ऐकताना नेहमीच आपलेपणा वाटला मला दत्ताजी. आणि दत्ताजी, हे लग्न करून मला जे काही मिळणार आहे ना त्याची किंमतच करायची झाली तर ती एवढी आहे की मी अनेक जन्म घेतले तरी ती फेडू शकणार नाही. आणि तुम्ही म्हणताय मी तुमच्याकडे 10 लाख रुपये मागितले. दत्ताजी, उलट माझी अर्धी प्रॉपर्टी मी लग्नाआधीच आसावरीच्या नावावर केली आहे. आणि हे तुम्हाला मला सांगायचं होतं. अनेकदा प्रयत्न केला पण काही कारण ते सांगताना नाही. आजही तेच सांगण्यासाठी मी तुमची आतुरतेने वाट पाहत होतो. आणि तुमच्याकडे 10 लाख रुपये कशाला मागीन? मी म्हणालो का तसं? बोला ना दत्ताजी. अभिजित राजेंच्या काही अपेक्षा आहेत. राजेंच्या काय अपेक्षा? त्यांना 10 लाख रुपये हवे आहेत. असं मलाच वाटलं. तुझा योग्य मान करायचा म्हणजे काहीतरी चांगलं द्यायला हवं ना. दत्ताजी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मी अभिजितला अनेक वर्ष ओळखतो, तो तसा नाहीये. बाबा, कुठे होतात तुम्ही? जरा हरवलो होतो. जावई आणि त्यांच्या मित्रांनी शोधून आणलं. वहिनी नमस्कार, मी सुबोध. नमस्कार. अभिजित आणि मी खूप चांगले मित्र आहोत. तुम्हाला सगळं सांगतो. तुम्हाला तिखट पदार्थ खूप आवडतात, राईट? अगं बाई, हो का? चल लवकर तयार हो, मुहूर्ताची वेळ झाली. काय गुरुजी? म्हणजे हे लग्न होणार? आज तुमचं खातं उघडायचं. मुहूर्त निघून चाललाय, काय काळजी आहे की नाही? चला लग्नाच्या तयारी लगा. मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे. ये सुबोध, ये. मुलीच्या मामाना मुलीला आणावे. मुलीचे मामा तर केव्हाच गेले वरती. मी आणलं तर चालेल? हो चालेल. वचन दिलं होतं ना, आपल्या लग्नात याला अत्तर शिंपडायला ठेवीन. अभिनंदन.
वहिनी काय झालंय तुमचं? जरा धीर धरवत नाही का? सॉरी. मंगलाष्टक झाल्यावर नवऱ्या मुलानं नवरी मुलीला उचलून घ्यायचं. हे असले थिल्लर प्रकार चालणार नाही. थँक्यू. मंगलाष्टक सुरू करा. स्वस्ती श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धितुं बल्लाळो मुरुड विनायकं चिंतामणिं देवरं शुभमंगल सावधान. रामो राजमणि सदा विजयते रामं रमे शंभजे रामेणाभियता दिशा चर्चभू रामाय तस्मै नमः शुभदग्ध सावधान. तदेव लग्नं शुलनंत देव ताराबलं चंद्रबलं च देव विद्याबलं दैवबलं च देव लक्ष्मीपतेतो स्मरामि सावधान. वेगळ्या पारख्या भेटल्या एकमेका नदी सारख्या. वाट जुळली तशी हाय जुळली मने त्याच वाटे नव्याने निघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो. आसावरी बरी आहेस ना? चाळताना जशी ती पुराणी कथा फुलही सापडे
वाचता वाचता ती पुराणी कथा फुलही सापडे वाचता वाचता पुस्तकाचे जुने हे तरीही नवे पान आता पुन्हा उलगडू लागलो होते जरी कान माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो. क्षणभर मी खूप घाबरलो होतो सारे. आपण नव्या वाटेवरून जाणार आहोत म्हणून क्षणभर मन जरा मळलेल्या वाटेवरून चालणं खूप सोपं असतं सारे, पण त्या वाटेवर फुलं कधीच उगवत नाहीत. आणि मला मात्र तुझं आयुष्य फुलांनी बहरून टाकायचं आहे, म्हणून ही वेगळी वाट. कोण आहे? कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो, कोण आहात तुम्ही? हु आर यू? अभिजित, मस्त दिसतोय, सुपर. अरे अभिजित, क्या बात है, अभिनंदन, क्या बात है. नमस्कार नमस्कार. थँक्यू. आणि तुझी काय यायची वेळ झाली का रे? अरे लग्न झालं आमचं. अरे मुंबईचं ट्रॅफिक, तुला हाच मुहूर्त सापडला लग्न करायला. इतकी वर्ष आम्हाला फक्त लग्न केलं, आता भोगा अडकला हे बोलणार यार. तू लग्न करतोस? वहिनी तुम्ही निवांत मला भेटा, त्याच्या मैत्रिणींचे एक एक किस्से सांगतो तुम्हाला. जेवण जातोयस ना? मग त्यासाठी तर आलोय. जेवायचं? ते तुझ्या हातचं जेवण कोणाच्या हातचं जेवणार? लग्न वगैरे होत राहतात रे. पण जेन्युइनली खरं सांगू, आज पहिल्यांदा या माणसाला इतकं खुश पाहतोय मी. देव तुम्हाला खरंच सुखात ठेव. थँक्यू. पुन्हा एकदा लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ठीक आहे, पण जेवणाचं काय? आहे रे बाबा, गाडी दाखवायला प्लीज. मॅगी वाटते नाही एकदम. चला येतो निवांत खुश एकदम. पुढे रे. कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार वहिनी, मी संजय जाधव, तुमच्या अहोंचा मित्र. अभि मेरी जान, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे आय एम सो हॅपी फॉर यू. मस्त लग रहा है तू. खूप बरं वाटतं तुला असं बघून. मला खूप बरं वाटलं तुला इथे पाहून. वेळात वेळ काढून आलास. अरे बस काय, तुझं लग्न मी नाही येणार वहिनी. आई एम व्हेरी हैप्पी. ये फाइनली हमारा आजाद पंछी तुमच्या ताब्यात आला. आई एम व्हेरी हैप्पी. मी याला नेहमी म्हणायचो, अभि ये शादी का लड्डू एक ना एक दिवस तुला खावा लागणारच. माझी बायको इतकी सुगरण आहे ना की लाडूच काय कारल्याची भाजी सुद्धा आनंदाने खाईन मी, है ना. बरं ऐक ना अभि, पुढच्या महिन्यात ना एक कुकरी शो लॉन्च करतोय मी. सो त्याच्यासाठी ना मला एक अँकरची. तुझ्या शोचा अँकर मी करणार नाही, एका पायावर करणार. नाही ना, मला वहिनी हव्यात अँकर. अगं बाई मी काय वहिनी, एक टीव्ही शो आहे त्याच्यावर आपण अँकर म्हणून मी. नको मला नाही असं जमणार. नको नको रे, नको नको. संजय तुझी सवय अजून गेलेली नाहीये ना. अगं पहिल्या भेटीत तरी फिरकी घेऊ नकोस. सॉरी जोकिंग. बट एनिवे तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. आणि आला जेवल्याशिवाय जायचं नाही. येस डेफिनेटली. माझं स्वतःचं कॅटरिंग आहे. या बात आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड. अभिजित, उद्या पूजा करायची म्हणत होता दत्ता. हो दत्ताजी म्हणत होते. आसावरीला विचारून कन्फर्म करतो. अहो पण मांडव परतणीसाठी मुलीनं माहेरी यायचं असतं, तर कधी यायचं ते काय ठरलंय का तुमचं? अजून कुठे ठरलंय? आसावरीला विचारून ठरवतो. अभिजित, सुखानं संसार करशील हा? म्हणजे? अरे म्हणजे प्रत्येक निर्णय बायकोला विचारल्याशिवाय घ्यायचा नसतो, हे कळलंय तुला? चला आई, निघायचं का? आपण घरी जाऊन मग जाऊया का तिकडे? म्हणजे माझ्या बॅग्सही घरीच असतील ना? आई सगळ्या बॅगा आणलेल्या आहेत. हो का?
अगं पण घरी गेल्यावरती तुझी खूप धावपळ होईल ना. काय ना, बाबांना ना काढा ताजा ताजा करून द्यावा लागतो. मग काढा करायचा, स्वयंपाक करायचा, सगळं कसं जमेल तुला? एक काम करूया, आपण घरी जाऊया. मी पटकन बाबांचा काढा तयार करते आणि मग जाऊया का तिथे आपण? घरी जायची कारण शोधताय का? अगं नाही, तसं नाही. शुभ्रा, आसावरी घर सोडून इतका वेळ कधीच घरापासून दूर राहिली नाही. आता इथून थेट दुसऱ्या घरी जायचं, मनावर दडपण हे येणारच ना ग. काय ग ताई, एवढं घर घर होतं तर लग्न कशाला केलंस? अगं प्रज्ञा, तुला लग्नात मिरवायला मिळावं ना म्हणून. आसावरी, खूप बरं वाटतंय, खूप आनंद झालाय. खूप सुखात राहा. तुझी खूप आठवण येईल ग. काकू, मलाही तुमच्या हाकेची इतकी सवय झाली आहे ना, मलाही खूप आठवण येईल तुमची. एकटं वाटेल तुमच्याशिवाय. राज्य असताना एकटं कशाला वाटतंय तुला? पण एक सांगू, आठवण आली ना की लगेच फोन कर, धावत येईन. आसावरी, वाटी घेऊन साखर किंवा गोळ मागायला. हो, पण तुम्ही एकट्यानं का जाऊ? मी देखील येणार आहे तुमच्या बरोबर. आसावरीच्या हातचं चमचमीत खायला चालेल ना ग आसावरी? या ना काकू. काकू, हो तुमचंच घर आहे, नक्की या. आणि काकू, आमच्या बाबांकडे लक्ष द्या हं. म्हणजे शुभ्रा आहेच हो, सगळं सांभाळेल ती, पण तशी लहान आहे ना अजून ती. तिच्या एकटीवरती एवढी मोठी जबाबदारी पडली आहे. तुमचं लक्ष असू द्या हं. आणि काकू, काकांना आणि बाबांना भांडू देऊ नका जास्त. अगं, तुझं सासराच भांडखोर आहे. काय तरीच. माझ्यासाठी तुम्ही आणि बाबा दोघंही सारखेच आहात. तुम्ही दोघं आधी भांडता, मग दोघांनाही वाईट वाटतं. मग भांडत कशाला जाता हो? भांडूच नका. बरं बाई, नाही भांडणार, ऐकणार मी तुझं. पण अभिजितमुळे खऱ्या अर्थानं तू आमची सून झाली आहेस. आणि अशी चांगली काळजी घेणारी सून मिळायला भाग्य लागतं. एवढं काय बोलताय हो मला? काय चुकीचं वागलोय मी? उलट तुम्ही जे करायला हवं होतं ना ते मी केलंय. मूर्खासारखं बोलू नको. अहो, मूर्खता आपण तेव्हाच ठरलो जेव्हा तुम्ही तुमच्या सुनेचं लग्न लावून दिलं आणि मी माझ्या आईचं. तुम्हाला माहितीये का, लोक शेण घालतायत आपल्या तोंडात. हे समोर किती गोड गोड वागले ना तरी पण मागून हसतायत आपल्यावर. आणि तुम्हाला नाही कळणार होते. तुम्ही कुठे बाहेर जाता? बाहेर तर मी जातो, मित्रांना मी भेटतो, ऑफिसला मी जातो. हे लोक दाखवत एक असले ना तरी त्यांच्या नजरा काहीतरी भलतच सांगतात. आणि काय हो, तुमचे संस्कार त्याचं काय झालं? आता तुम्ही तुमचेच नियम मोडलेत. एवढा काय वाटतं स्वतः आईचं लग्न लावून द्यायचा? आजोबा, तुमचा नकार होता ना या लग्नासाठी, मग काय झालं? असं ऐनवेळी का पलटलात? मला जाब विचारणार तू कोण? माझ्या सुनेच्या सुखासाठी मी हवं तर करेन. हो, तुम्हाला हवं तेच करून ना कुलकर्णी घराण्याची इज्जत घालवली आहे. आजोबा, तुम्हाला काही फरक नाही हो पडत. शेवटी सोसायटीला मला फेस करायचंय. तुमचं काय गेलं ते माझं गेलं. काय बरवतोयस? इतके दिवस रडायची, उपास करायची नाटकं केलीस ना, त्यापेक्षा समोर येऊन बोलायचं होतंस माझ्याशी. तेव्हाच तुझी अक्कल तुला शिकवली असती. आज लग्नात खोटं बोलून जे काही करायचा तू प्रयत्न केलास ना, ते जर तुझ्या आईला आणि शुभ्राला कळलं ना तर धक्का बसेल त्याला. लाज वाटेल आसावरीला तुझी. नाही वाटणार, उलट वाईट वाटेल तिला. तिच्या मुलाच्या मनात एखादी गोष्ट चालली होती आणि ती तिला ओळखता सुद्धा आली नाही. आणि काय करायचंय तुम्हाला? शुभ्राला आणि आईला जाऊन सगळं सांगायचंय ना? जा सांगा. फार फार तर शुभ्रा माझ्यावर रागवेल, माझ्यावर चिडेल, पण शेवटी ना ती माझी बायको आहे. खूप आठवण येईल रे राजा मला तुझी. हे बघ, सांभाळून राहा. आजोबांकडे लक्ष दे. शुभ्राला जरा सांभाळून घे राजा. आणि मला ना रोज फोन करत जा. एक तुला कधीही वाटलं मला भेटायला ये राजा. तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण आहे रे सोन्या.
बाबा तुम्हाला सोडून नाही जावं तेव्हा मला तुम्ही येता का माझ्या बरोबर? सर आई खूपच इमोशनल झाल्यात आता, आजोबाही इमोशनल होतील आणि खरंच खूप कठीण होईल सगळं. आहे, माझ्याकडे उपाय आहे. मॅडी. येस सर. ओके सर. चालेल सर. रडू नकोस असावरी. आपण एकाच शहरात राहतो ना. तू काय कुठे साता समुद्रापार जात नाहीस. सर तुमची बॅग आणली. थँक्यू मॅडी. दत्ताजी ज्या गाडीतून जाणार आहेत ना त्या गाडीत ठेव. ही कसली बॅग? माझ्या कपड्यांची. तुला बाबांना सोडून राहणार नाही ना. मीच येतो तुमच्या घरी घर जावंय म्हणून. दत्ताजी चालेल ना? काय रीत भात आहे की नाही? नाही चालणार. बघ काय म्हणतो. दत्ता हे मस्करी करतोय तो. जावई बापू हसवलत ना सासराना, असंच हसवत ठेवा. मला उगीच हसायला आवडत नाही. चला निघायला हवं. तिथे जाऊन गृहप्रवेशाची तयारी करायची. हो चला येतो. दत्ताजी अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. सर बाईक रेडी. चला. अहो हे काय? निघायचं ना. अहो फटफटीवर बसून जायचं. तर काय झालं? तू काय पहिल्यांदा बसतेस का? बिंदास बस. बाबा अरे आता तुझा नवरा आहे तो, त्याचं ऐकायचं. दोघांनी मिळून काय तो निर्णय घ्या. आम्ही त्यात मध्ये पडणार नाही. एक मिनिट आई. काय उखाणा कोण घेणार? काय ग शुभ्रा, त्याशिवाय घरात प्रवेश नाही. प्रयत्न करते. हं आशीर्वादाची फुलं वेचावी खाली वाकून अभिजित राजेंचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राखून. टाळ्या वाजवू नका, लाईट जातील. सर आता तुम्ही. मला पण एंट्री नाही का त्याशिवाय? आसावरी मॅमने किती छान घेतला, तुम्ही पण घ्या. खरं तर मी एक खास उखाणा तयार केला होता आसावरीसाठी, पण आता वाटेत ही ताजी भाजी घेतलीये तेव्हा या अखिल महाराष्ट्राला ज्या मेथीच्या भाजीनं उखाणाच्या बाबतीत तारून धरलंय तोच उखाणा घेतो. भाजीत भाजी मेथीची, आसावरी माझ्या प्रीतीची. या आता या. काळजी करू नकोस. धान्य वाया जाऊ नये म्हणून अक्षता फुलांच्या केल्या होत्या. इथेही धान्य वाया जाणार. आता बोला. या. वेलकम मॅम. वेलकम टू अभिज होम. अभिजित एकटा राहून सुद्धा खूप छान ठेवले त्यांनी. जाऊन बघून ये. तुला काय हवंय का? अहो नाही म्हणजे बाबांना आपण कळवलंच नाही ना आपण पोहोचलो ते. ते फोनची वाट बघत असतील बिचारे. मला जरा त्यांना कळवायचं होतं. तुमचा फोन देता का मला 1 मिनिट? खरं तर गिफ्ट मी तुला नंतर देणार होतो, पण ही वेळ जास्त योग्य आहे नाही का? बस. अहो पण बस बस. हे तुझं गिफ्ट. अहो काय हे सगळं? सांग. हे तुझं ATM कार्ड, हे तुझं पासबुक,
हे प्रॉपर्टीचे पेपर्स आजपासून जे जे माझं आहे ते तुझं सुद्धा आहे. हो पण पण कशाला एवढं सगळं? आणि आता हे उघडून बघ. काय आहे? बघ ना. अगो बाई, अहो खरंच हे सगळ्याची काही गरज नाहीये हो. हे पैसे, प्रॉपर्टी, हे हे कार्ड, हे मला जमणार नाही. आणि त्याहीपेक्षा मला हे सगळं पटतही नाहीये. खरं सांगू का, नात्यांमध्ये ना पैसा, प्रॉपर्टी, व्यवहार या गोष्टी आणूच नाहीत. करेक्ट. नात्यामध्ये हिशोब आणि पैसा येऊ नये म्हणूनच करतोय मी हे सगळं. नवीन लग्न झालेल्या जोडपाला सगळे आशीर्वाद देतात, सुखाने संसार करा. मला आनंदाने संसार करायचा आहे. म्हणजे सुख हे मानण्यावर असतं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, त्या परिस्थितीनुसार बदलतात. सुख हे बाहेरून आत जाणवतं. आनंद मनातून आतून जन्माला येतो आणि बाहेर पसरतो, सगळ्यांना आनंदी करतो. सुखात कुठेतरी तडजोड असते, व्यवहार असतो. म्हणूनच कदाचित सुखाने संसार करायला आला असावं. आनंदाने संसार करा असं का कोणी म्हणत नाही, कारण आनंदात व्यवहार नसतो. आपल्या संसारातही तो नसेल. एकमेकांबद्दलची काळजी असेल, पण नवरा बायकोच्या नात्यातलं कर्तव्य म्हणून हे कर ते कर ही सक्ती नसेल. तुझं स्वातंत्र्य, तुझा स्वाभिमान आणि तुझा आनंद या गोष्टी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतील. सर खरंच आई खूप लकी आहेत. त्यांचा इतका विचार आजवर कुणीच केलेला नाहीये. नाही शुभ्रा, मी जास्त लकी आहे. तुम्ही सगळे असलेलं स्वतःचं घर सोडून ती या एकाकी घरात फक्त माझ्यासाठी आली. आणि मी तर तिला फक्त तिचा अधिकार देतो. हॅलो बाबा. बोला सवरी. बाबा, आम्ही इथे राजेंच्या घरी पोचलो. बाबा तुम्ही कसे आहात? पोचलात ना वेळेवर नीट घरी? बरे आहात ना तुम्ही? बाबा जरा बबड्याला सांगा तुम्हाला गरम पाणी करून द्यायला. दिवसभर इतका वेळ बोलत होतात ना तुम्ही, घसा दुखत असेल ना तुमचा? सांगतो त्याला. तुझा गृहप्रवेश झाला ना सर? घर कसं आहे त्यांचं? बाबा अजून घर पाहिलंच नाही मी. बाबा अहो दिवसभर किती उभे होतात तुम्ही, पाय भरून आले असतील ना तुमचे, दुखत असतील ना. तुमच्या त्या गोळ्यांच्या डब्यात ना एका पिवळ्या डबीत आयुर्वेदिक गोळी आहे. खूप पाय दुखत असेल तर घ्या ती. आणि हो बाबा, फ्रीज मध्ये ना मी वरण करून ठेवलंय. कुकरमध्ये भात पण आहे केलेला. जरा बबड्याला सांगा ते वरण गरम करून घ्या त्याच्याकडनं. आणि गोळी घेण्याच्या पूर्वी थोडा वरण भात खा बाबा, नाही तर उष्ण पडेल गोळी तुम्हाला. इथं माझा मी बघतो, तुझं बोल. बाबा बाबा मी बरी आहे. इथे शुभ्रा, मॅडीताई, काका काकू सगळेच आहेत. रीतसर नाव घेऊन माप ओलांडून गृहप्रवेश झाला माझा. बाबा मी शुभ्राला तुमच्या काढ्याबद्दल सगळं समजावून सांगितलंय. ती आली की ताजा ताजा करून देईल तुम्हाला. बरं, तुझी तू काळजी घे, नीट राहा. माझी काय काळजी करू नको, मी फार काय दमलो नाहीये. मला काय हवं नको ते बघतोय. ठेवू का फोन? हो हो बाबा, एकच सांगायचं राहिलं. बाबा तुमचा बाम आहे ना, तुम्ही आपल्या हॉलमध्ये टेबलाच्या खाली डाव्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय. बर. कविता आणि कादंबऱ्या तुला आवडतील असं वाटलं म्हणून आणल्या. तुम्ही वाचता? फारशा नाही. हा, पण तू इथे बसून वाचून दाखवलंस तर तुझ्या शेजारी बसून ऐकीन. मी जाऊ का? नाही 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 नाही, अरे पाठराखण्याची अजिबात तिची पाठ सोडू नकोस. सर बाकीच्या गोष्टी ऐकते तशी ही गोष्ट पण तुमची ऐकली तर प्रॉब्लेम होईल.
चल तुझी सगळ्यात आवडती जागा दाखवतो. वाव, मला ना खूप उत्सुकता होती का शेफच्या घरचं किचन कसं असेल हे बघण्याची. खूप छान आहे. कारण रोज सकाळी मी फक्त माझी कॉफी बनवतो, बाकी सगळं अभिच किचन. पण उद्यापासून इथे पालेभाजी बनणार असं दिसतंय. आईंसाठी हे सगळंच खूप अनोखी आहे. अगं बाई, हात लावला तरी शॉक बसत नाही. डोंट वरी. शुभ्रा, अगं काय चाललंय तुझं? काय माझ्या घशात काहीतरी अडकलं होतं. शुभ्रा, आता लवकर जा हा घरी. काका काकूंना पण खूप उशीर झालाय. बाबा सुद्धा वाट बघत असतील ग तिकडे. हो आई, जाते मी. नाही तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब करत, पटकन निघते. अगं शुभ्रा. अरे मॅडी, कुठे होतीस तू? सर मी इथेच होते, बिझी होते. नो नो सर, तुम्ही बिझी होता ना. मी बिझी होतो? मॅडी आई ना, तुला तर सरांचं घर माहितीये ना, तू मला बाकीचे रूम दाखवतेस का? चल चल. आणि तसंही मला लवकर निघावं लागणार आहे. हो ना आई? हो ग, सगळं सामान घेऊन आली मी. चल वेळ कमी आहे पटकन. घराचं इंटेरियर खूप छान आहे असं म्हणायचं होतं मॅडीला. हा बरं, आम्ही निघतो आता. हो हो निघा. बाबा घरी वाट बघत असतील ना. काढा करून दे ना त्यांना गेल्याबरोबर. हो आई. दगदग झाली ग दिवसभराची त्यांना. बिचारांचे पाय भरून आले असतील. जमलं तर तेल लावून दे हा त्यांना. देते. निघ, खूप उशीर झालाय ना. एक मिनिट, हे काय? तुम्ही चक्क कटवताय मला. अगं निघूयात ना शुभ्रा, त्यांना तर प्रायव्हसी द्यायला पाहिजे ना. मॅडी, पण आपण गेल्यानंतर प्रायव्हसी मिळणारच आहे की त्यांना. मग काय? अगं तसं नाही, बाबा काळजी करत असतील ना म्हणून म्हटलं ग मी. बरं, निघतो आम्ही. बाय बाय. बाय सर. बाय मॅम. इकडे. येस येस. अहो काय झालं? आज जाऊया ना. नको. का? ही तुमचीच खोली आहे ना. आता आपली. हो म्हणजे आपली खोली आहे ना. मग आत येऊ द्या ना मला. नको 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 नको. काय झालंय? ते आता जी हे सजावट केली ना सगळी, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी काय केलेलं नाही. ते मॅडी आणि शुभ्राचा उद्योग आहे सगळा. अगो बाई, असं काय उद्योग करून ठेवला दोघींनी? नाही काही नाही. मला बघू द्या ना. नको. अहो अहो असं काय करताय? मला बघू तर द्या. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.